महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरीच्या घटना अधिक होत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकमधून हजारो रुपयांचे डिझेल चोरीला गेले। यापूर्वी अशा अनेक डिझेल चोरीच्या घटना घडल्या असून पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल झाल्यात, मात्र पोलिसांकडून चोरट्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। मोहसिन मेमन यांच्या मालकीची गाडी क्रमांक MH14 KA 8775 हे गाडी चालक शब्बीर जोगिलकर यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गात लगत असलेल्या सर्व्हिस रोड जवळ रात्री उभी केली असता चोरट्यांनी याचा फायदा घेत हजारो रुपयांचं डिझेल चोरून नेलंय। संबंधित सर्व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून लाल रंगाची कार यामध्ये अज्ञात चोरटे हे कृत्य करीत असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मनसूर ताज यांनी केली आहे। 1 ते 1.5 वर्ष आमच्या मच्छीच्या गाड्या रेग्युलर इथून रनिंगला असतात। आज मी सुमित मुकुंद चालके राहणार तांबड भवन डेली ह्या गोष्टी आमच्यासोबत घडत आहेत। आज शब्बीर जोगिलकर हे त्यांच्या घरासमोर गाडी असलेली पण त्यांच्या घरासमोरूनही हा डिझेल चोरी जातोय आणि आम्ही पोलिसांना वारंवार तक्रार दिलेली आहे, तरी पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला अजून तरी काही त्यातून एकही गुन्हेगार जो चोरी करणार आहे तो मिळाला नाही। आणि दरवेळेस नाही म्हटलं तरी 2 ते 3 लाखाचा डिझेल आमच्या गाड्यांचा चोरीला गेलेला आहे। आज 310 लिटर डिझेल अंदाजे की चोरीला गेलेलं आहे। फुटेज मध्ये रेड कलरची गाडी दिसते, रात्री पण वाटतं तीच गाडी ब्रेझा म्हणून रेड कलर आहे तिचा, ती गाडी तिथं पण चोरी झालेला आहे नांगलवाडीला। म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या घरासमोरही झोपायला घरी जरी गेलो तरी ही चोरी झाली का असा विषय आहे। आज 30,000चा डिझेल गेलाय म्हटलं तर कमी नाही। आज तो ड्रायव्हर माणूस त्याला 15,000 रुपये पगार, मालक काय करणार शेवटी? तुम्ही चोरला का कुणी चोरला? त्याच्या पगारातून पेमेंट कट होणार त्याचा ना, असे पैसे आम्ही भरलेले आहेत। प्रशासनाला मी विनंती करीन की असे जे हे वारंवार डिझेल चोरीचे घटना घडत आहेत त्या घटनावर आळा घालण्यासाठी एकदम चांगला बंदोबस्त करून रात्रीची पेट्रोलिंग वाढवायला पाहिजे, जेणेकरून कसं आहे एका गाडीतनं 300 आणि 200 लिटर आज आमच्या गावातले शब्बीर जोगिलकर यांच्या गाडीतलं जवळजवळ 250-300 लिटर डिझेल चोरी गेलेलं आहे। त्यांनी रितसर तक्रारी दाखल केलेली आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला, की जे CCTV फुटेज आहेत त्याच्या आधारे त्यांनी सखोल तपास करून जे कोण चोरी करणारे असतील त्यांना जेरबंद करून पुन्हा अशी घटना घडणार नाही याची खात्रीने दक्षता घ्यावी।